नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगली धामणगाव तालुका शिलोद जिल्हा परभणी। आजपासून परत शेतकऱ्यासाठी अंदाज देत आहे। सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात पावसाचा मुक्काम वाढला म्हणजे राज्यात आता भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर आज मराठवाड्यात पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भात पाऊस पडणार आहे, पण 15 मे पर्यंत राज्यात चांगला पाऊस पडणार आहे। सांगायचं झालं तर राज्यात म्हणजे आपण एक भागातून सुरुवात करू। म्हणजे सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्रात खूप पाऊस पडणार आहे, तिकडे ऊसाचं पाणी वाटणार आहे म्हणून त्या शेतकऱ्यांना हळदीची आणि कांद्याची काळजी घ्यावी। त्याच्यानंतर कोकण पट्टीत देखील चांगला पाऊस पडणार आहे म्हणून त्या शेतकऱ्यांनी आंब्याची काळजी घ्यायची। त्याच्यानंतर तो पाऊस उत्तर महाराष्ट्राकडे देखील पडणार आहे, नाशिककडे, नंदुरबार, धुळे, जळगाव, संभाजीनगर या भागाकडे पडणार आहे, त्यामुळे त्या शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची। त्याच्यानंतर तो पाऊस मध्य महाराष्ट्रात देखील पडणार आहे म्हणून मध्य महाराष्ट्रात बीड, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, तसेच पंढरपूर, लातूर, जालना, नांदेड, परभणी, हिंगोली या भागातील सर्व शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, कारण की 10 ते 15 मेच्या दरम्यान पडणारा पाऊस हा चांगला पडणार आहे। म्हणजे एक पिकाचं पाणी वाचेल असा पाऊस पडणार आहे, पण या पावसामध्ये विजेचं प्रमाण जास्त असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर परत एक सांगू इच्छितो की राज्यामध्ये पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, तसेच मराठवाडा, मध्य महाराष्ट्र मग या भागात देखील सगळीकडे 15 मेच्या दरम्यान पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। परत एक सांगू इच्छितो झालं तर पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण पट्टी, उत्तर महाराष्ट्र 15 मे दरम्यान चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात। शेतकऱ्यांनी लिंबाच्या झाडाखाली, आंब्याच्या झाडाखाली आपले बैले जनावरे स्वतः थांबू नये, कारण की विजेचा पाऊस जास्त असणार आहे म्हणून स्वतःची काळजी घ्यावी। दररोज भाग बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यावा। अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल। धन्यवाद।